अजून जवळजवळ 80च्या घरात मात्र घणाघाती हल्ला होईल का? 45च्या घरात अनेक मैदानी गाजवलं रिलायन्स आयपीच्या काळामध्ये किल्लारी नामदेव पाटीलला पाहतोय तर चढाई घेऊन निघाले प्रदीप खाडे चढाई करतो 7चा डिफेन्स शर्यतीने मात्र निघालाय जाकमाता ज्योतिर्पाडा संघाचा एक वागली वारा मोठा ठाकरा पालखी उचलली गेली काही क्षेत्ररक्षण ज्योतिर्पाडा संघावर रायगडचे टायगर गरजतील साऊंड माळी इन साऊंड बॉडी निरोगी शरीरात सुदूर बलवास्तव करतोय बालाराम पाटील नावाचा वादळ अनेक वर्षाचा अनुभव पाठीशी काही बदलाली ती आहे बघावा आणि बघतच राहावं 24 नंबरची जर्सी प्रदान केला थांबवलाय पुन्हा एकदा प्रदीप खाडे बऱ्याच वर्षाचा अनुभव करतोय सतीशजी रेड घेऊन निघाला पाहूया अशा प्रकारे गोल करतो या ठिकाणी डिफेन्स 6 स्पर्श झाला मैदानाच्या बाहेर जावं लागेल आता मात्र चढाईची धुरा चुकीला माफी नाहीये एकदा क्षेत्ररक्षण झालं पण एका चढाईत मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाण्याची ताकद विनायक पाटील काय रोग येणार तिकडे गुणाजी पाटील पाहतोय आणि इकडनं महादेव भोर प्रवीण भोर यांचे बंधू मोठे बंधू रायगड जिल्ह्यामध्ये हाहाकार मचवणारा दांबोटप संघ झाक माता ज्योतिर्पाडा संघाचा कोपरा रक्षक बघा 24 नंबरची जर्सी परिधान केलेला असा हा खेळाडू नामदेव पाटील मैदानात ऑनलाईन घणाघाती हल्ला चढवला जाईल का ज्याची पडते मांडीवर थाप तोच आहे कबड्डीतला बाप भिरकवतोय काही दहशत काही दरारा मैदानात कायम नामदेव पाटील मात्र माघार घेतोय नियम सांगत चला खरोखरी कबड्डी आनंद देऊन तुम्हाला हो मात्र यशस्वी आता ज्योतिर्पाडा संघाचा जसं काही काशिली नारके गुणाजी पाटील मुंबई पोलीस रिटायर जरी झाले असले तरी गावाच्या नावासाठी वादळी खेळी करण्याचा प्रयत्न आहे श्वास ध्यास प्रवास मार्ग प्रयत्न छान आहे सर काय बोलणार मिळेल याच खेळाडूकडे पूर्ण लक्ष लागले नशीब माझ्या प्रेक्षकांचं याला संजीवनी देणं गरजेचं आहे राजेंद्र घरसे 6 नंबर जर्सी ज्याने अनेक मैदान या ठिकाणी गाजवले अर्थातच टॅकल होतं का परंतु नाही अगदी चपलता चराईंचा एक गुंपात आता मात्र वापरले गेले नवीन हत्यार जाकमाता ज्योतिर्पाडा संघाकडून हा पॉवरफुल थांबवला गेलाय काय वेगाने रागा होणारा सामना अंबिका मलिकवर नमस्कार करतोय अंबिका मलिकवर शिस अरुण पत्नी या दोन्ही संघाच्या संघाने तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही जबरदस्त फिरकी मारण्याचा माणूस आहे उद्या सकाळी बायका काय करतील
चला वय वर्ष चला. 12 गुणांची आघाडी बोर्णीचा माल संघाकडे. 4चा डिफेन्स. बोनस पॉइंट आता मात्र आपण प्रदीप खाडे. 4 विरुद्ध 1 लढत. आता मात्र चढाईसाठी संजय भोई. जर संजय भोईने एका चढाईत 3 गुण प्राप्त केले तर टाळ्यांचा गजर होईल. हात भिरकवतोय. उचलली जाईल का पालखी? मात्र माघार आहे. या मैदानावर कबड्डीचा दरार आपण पाहतो. आता मात्र जोरबंदी केलाय. क्षेत्ररक्षण जबरदस्त. 13-2. एक तर बोनस मिळवावा लागेल किंवा स्पर्श करावा लागेल खेळाडूला. सतीश जवके. चढाईची धुरा. बोनसचा टीम असेल. उभा ठाकलाय मात्र पुन्हा एकदा मैदानात केला जातोय. तो जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. जिंदगी की इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. आयोजित ही कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते आहे. मावला आम्ही वादला आम्ही काय तुटाच्या राजेश कसे वारंवार चढाई करते. मात्र कुणाला आवडत घाती हल्ला करावा लागेल. पण आता मात्र दुसऱ्या पर्वात जाकमाता ज्योतिर्पाडा माघार घेणार नाही. मेघाला अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संजय भोई मैदानात. रंगनाथ भोर साहेबांकडून आता एका चढाईत 2 गुण. एकावर समाधान मानतो. अजून वेळ बाकी आहे. अजून खेळ बाकी आहे. सुधीर 2 गुण. ज्योतिर्पाडा आपण पाहताय. याच खेळाडूमध्ये धमक आहे. हाच खेळाडू मल्टिपल गुणसंख्या मिळवू शकतोय. सैरा वैरा ढोलतोय मात्र उडवलाय मैदानाच्या बाहेर. रोखला गेला वारू. वर्ष 58 रुपये. लाजवाब खेळी. आता मात्र अनुभव पणाला लावेल. पुन्हा एकदा वापर केला जातोय. अनेक वर्षाचा अनुभव. भास्कर म्हात्रे आणि वसंत पाटील आपण स्टेजवर विराजमान व्हायचे आहे. नामदेव पाटील टिपलाय. अभिमान वाटायला पाहिजे. एवढे बलाढ्य खेळाडू मित्रांनो. वय वर्ष 67. प्रयत्न छान. प्रश्न पडलाय. असू की नसू हा सुद्धा प्रश्न आहे. नक्कीच रुपेश्वर परंतु या ठिकाणी पाहायला मिळतो. काय रक्त ते गरम. आवड कबड्डीची. नामदेव पाटील यांचे नाव आहे. लोण्याचा बोजा पडतोय. पुन्हा एकदा मैदानात तर 7 गड्यांना झुंज द्यायला मैदानी झुंजतो. एक गडी विजयी. चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर प्रत्येकाची एक अलग अलग शैली आपणास पाहायला मिळते. जबरदस्त लाट भिरकवण्याचा मानस पदराले ते छान आहे. चढाई करतो गोष्टीचा खेळाडू जर्सी नंबर 7 ताल्यांचा गजर होतो. जसं की शब्बीर बापू
सुधाकर वारगे. सुधाकर वारगे सर जबरदस्त अजून रग मैदानात आहे. खरोखरच एकीचं बल कशाला म्हणतात रुपेश टाकून देणारे कवर काय म्हणणार या प्रथम पुन्हा एकदा विनायक पाटील वारंवार पाहूया मल्टिप्लेस होते का नाही रांगडे आला रिकामा ते परत प्रत्युत्तर राजेंद्र घासे का अनुभवी लाजवाब खेळ पाहायला मिळते. डोळ्यामध्ये पाणी येणार असा हा क्षण ठाकरे मात्र यशस्वी चढाई मैदानात लाजवाब कालावधी 7:25 बलाढ्य आघाडी भोरणीचा महासंघाकडे परंतु माघार घेणार नाही. आघाडी कितीची असो क्षेत्ररक्षण मात्र जाकमता ज्योतिर्पणे वय वर्ष 67 30 दहशत दरारा मैदानात कायम. दीपेंदरच्या मस्तकावर दस्तक देणारी चढाई पाहायला मिळेल का? उभा ठाकतोय काय टिपला मात्र यश संपादन करत असताना गारद केलं या खेळाडूला. प्रयत्न छान आहे. चेहऱ्यावर तेच आनंद आहे. गावाच्या नावासाठी रक्ताचं पाणी करणारे खेळाडू अंबिका मनेघर अरुण पाटणी आपण मैदानाकडे चला. आपणास अंतिम पुकार. या खेळाडूने आज मात्र खरोखर चांगले योगदान दिलंय. प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा असा हा हृदय फुलवटून टाकणारा हा सामना आहे. वरच्या श्वासापर्यंत लढणार प्रयत्न छान. मन के जीते जीत रे मन के हारे हार हार गए जो दिल लड़े उन पे है धिक्कार जो देखे ना सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना. तो भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है ये अंधकार कुछ पल का है. मैदानाच्या बाहेर आता मात्र जोरबद्ध केलाय. लोण्याचा बोजा पडेल का? 12-27 मागणी केली आहे. उद्धव ठाकरे भयानक चढाई मैदानात. लोण्याचा बोजा पडेल का? जरा थोडं लक्ष द्या इकडे. ज्यांच्या टोरर आहेत त्यांना थोडे साईडला करायचे कारण की एक 4 व्हीलर जाणार आहे तिथून. सरेंडर रेड होईल की यशस्वी होईल हा खेळाडू. एकतरी लोण्याचा बोजा द्यावाच लागेल प्रतिस्पर्धी संघावर. अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असे संघ. मित्रांनो खेळ पाहत असताना खेळ आपल्या गावासाठी खेळणं किती महत्वाचं आहे. आज त्यांनी एवढी हिंमत केली. आपलं वय वर्ष 40च्या प्लस आहे पण प्रत्येकाने खरोखर झोकून दिलं. स्वतःला दुखापत होऊ शकते मारहाण होऊ शकते लागू शकते